नमस्कार, मी प्रियांका नागणे. आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे मी. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण इथे दररोज वेगवेगळ्या जॉबवरती डिस्कशन करतो. तुम्हाला इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्याच्यानंतर इथे काम काय असणार आहे, पूर्ण माहिती मी तुम्हाला पूर्ण मराठीतून सांगत असते. सॅलरी डिटेल्स असू द्या किंवा एज डिटेल्स असू द्या, किती तारखेपर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकता, कसा फॉर्म भरायचा आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो इथे आजची जी जॉब अपडेट आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाते. इथे दररोज मी वेगवेगळ्या जॉब अपडेट्स देत असते. पुण्यामधले जॉब असू द्या किंवा महाराष्ट्र राज्य पूर्ण जे जॉब्स आहेत ते जॉब डिटेल्स सांगते. त्याच्यानंतर इथे गव्हर्नमेंट अपडेट्स असतात, त्यानंतर इथे वेगवेगळ्या बँके रिलेटेड जॉब्स असतात ते असतात, किंवा कोणती जर विद्यार्थ्यांसाठी कोणती ट्रेनिंग किंवा काही असेल तर ते सुद्धा मी इथे सांगत असते. सो नक्कीच इथे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाते. चला तर आज आपण डिटेल्स बघून घेऊया जॉबचे. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे जॉब अपडेट आले आहे. त्यांची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यांच्यासाठी आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. बघा, हे फॉर्म कसा भरायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पूर्णपणे. इथे तुम्हाला काय करायचं आहे, महाराष्ट्र स्टेट वेटलँड ऑथॉरिटी इनवाइस ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला कोणत्या पदासाठी भरायचं आहे तिथे तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे. सपोज हे सिलेक्ट केलं की इथे पूर्ण माहिती भेटून जाणार आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असेल तर त्यांच्यासाठी पोस्ट किती आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, टाईप ऑफ अपॉइंटमेंट काय आहे, सॅलरी डिटेल्स असू द्या, एज लिमिट आहे, ही सर्व माहिती तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. आपण वन बाय वन बघून घेऊया तिथे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे फुल नेम आणि डेट ऑफ बर्थ तुम्हाला फिल करावं लागणार आहे. इथे बघा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहे पहिलं पद. इथे पोस्ट आहे एक. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा, रिटायर्ड ऑफिसर्स नॉट क्वालिफाईड बिलो द रँक ऑफ अंडर सेक्रेटरी ऑफ द गव्हर्नमेंट असं सांगितलेलं आहे. अपॉइंटमेंट बघा, कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर 11 मंथ सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला 11 महिन्यांसाठी हा जॉब असणार आहे. इथे एक्सपिरियन्सची माहिती काही सांगितलेली नाही आहे. सॅलरी बघा, तुम्हाला 60,000 भेटणार आहे प्रति महिना. आणि इथे एज लिमिट सांगितलेलं आहे बघा, 65 वर्षापेक्षा जास्त असू नये. एन्श्युअर विथ द ॲप्लिकेशन इन गिवन फॉर्मॅट विथ लेटेस्ट फोटोग्राफ, तुम्हाला लेटेस्ट फोटोग्राफ लागणार आहे. क्वालिफिकेशन सर्टिफिकेट लागणार आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इफ अवेलेबल असेल तर ते सुद्धा जॉईन करायचं आहे. लास्ट डेट बघा इथे लक्षात घ्या, 10/12/2023 आहे, म्हणजे 10 डिसेंबर 2023 हे तुमची लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर सेकंड पद आहे बघा, टेक्निकल ऑफिसर. इथे सांगितलेलं आहे बघा, टेक्निकल ऑफिसरमध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं MSc कंप्लीट झालेलं असेल किंवा ME एन्व्हायरमेंट झालेलं असेल, तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा बीटेक सिव्हिल, बीटेक केमिकल, MSc केमिस्ट्री, MSc बॉटनी किंवा झिओलॉजी, BE जिओ इन्फॉर्मॅटिक्समध्ये कंप्लीट झाला असेल तर तुम्ही इथे टेक्निकल ऑफिससाठी एलिजिबल असणार आहे. हा सुद्धा जॉब आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. एक्सपिरियन्स इथे मागितलेला आहे, मिनिमम 2 years ऑफ एक्सपिरियन्स आहे इन गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड वेटलँड अँड एन्व्हायरमेंट सांगितलेलं आहे. तेच सांगितलेलं आहे, वेटलँड व पर्यावरण संबंधित शासकीय व खाजगी क्षेत्रात किमान 2 वर्षाचा कामाचा अनुभव असला पाहिजे आहे. आणि इथे जी सॅलरी सांगितलेली आहे 40,000 सांगितलेली आहे कमीत कमी. एज लिमिट सांगितलेलं आहे, नॉट लेस दॅन 18 years अँड नॉट मोर दॅन 45, म्हणजे तुमचं कमीत कमी वय 18 वर्षापेक्षा कमी नको आहे आणि जास्तीत जास्त 45 वर्षापेक्षा जास्त नको आहे. आता ॲप्लिकेशन भरताना तुम्हाला इथे सांगितलेलं आहे बघा, ॲप्लिकेशन इन गिवन फॉर्मॅटमध्ये भरायचं आहे आणि ते लेटेस्ट फोटोग्राफ लागणार आहे. सेल्फ असिस्टेड आधार कॉपी, क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे. याची सुद्धा लास्ट डेट 10/12/2023 आहे. फुल नेम, डेट ऑफ बर्थ फिल करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे लॉ ऑफिसर सांगितलेलं आहे बघा, इथे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे इथे सांगितलेलं आहे LLB. ही सुद्धा जॉब कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. इथे सुद्धा सांगितलेलं आहे मिनिमम 2 years ऑफ एक्सपिरियन्स पाहिजेला आहे. सॅलरी मिनिमम 40,000 असणार आहे. एज लिमिट 18 ते 45 सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे इथे असिस्टंटसाठी बॅचलर ऑफ सायन्स तुमचं पण झालेली पाहिजे आहे एज्युकेशन. तुमचं जर BSc झालं असेल कंप्लीट तर नक्कीच तुम्ही ते अप्लाय करू शकता. इथे सॅलरी सुद्धा सांगितलेली आहे बघा, 30,000 रुपये. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर 11 months. त्यानंतर मिनिमम 2 years ऑफ एक्सपिरियन्स विथ गव्हर्नमेंट ऑफ सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी तुम्ही काम केलं असेल तरी सुद्धा चालणार आहे. एज लिमिट सांगितलेलं आहे 18 ते 45 वर्ष. इथे सुद्धा सेम तुम्हाला फुल नेम आणि डेट ऑफ बर्थ भरायचं आहे. त्याच्यानंतर इथे जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते बघून घेऊयात आपण. इथे सांगितलेलं आहे बघा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे इथे जाहिरात आलेली आहे. पदांचे विवरण म्हणजे पदांचे नाव दिलेलं आहे. राजकीय प्रमुख यांच्यासाठी 1 पद आहे.
तांत्रिक अधिकारी यांच्यासाठी 1, तांत्रिक अधिकारी 2 यांच्यासाठी 1, 3 त्यांच्यासाठी 1, तांत्रिक अधिकारी 4 यांच्यासाठी 1, तांत्रिक अधिकारी 5 यांच्यासाठी 1 आणि विधी अधिकारीसाठी 1 असं पद आहे. सहाय्यकसाठी सुद्धा 2 आहे. हे जे तुम्हाला लिंक देणार आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन तुम्हाला अर्ज फिल करायचा आहे. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. 1/12/2023 पासून ते लास्ट डेट बघा 10/12/2023 आहे. तुम्ही महाराष्ट्रातून उमेदवार असेल तर नक्कीच हा फॉर्म भरू शकता. अनुभवी उमेदवार पात्र आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. जेंडर एलिजिबिलिटी म्हटलं तर इथे मेल आणि फिमेल दोघेही फॉर्म भरू शकता. तुम्हाला वेतन कमीत कमी 30,000 ते 60,000 भेटणार आहे. खूप मोठी बातमी आहे. तुम्ही इथे एलिजिबल असाल तर नक्कीच फॉर्म भरून ही जी जागा आहे तिथे तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकणार आहात. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.